नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वयंसहाय्यता समूहांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय जानकी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वयंसहाय्यता समूहामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय जानकी महोत्सव 2026 आणि मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। सदर प्रदर्शन 7 मार्च 2026 ते 11 मार्च 2026 या कालावधीत डॉक्टर फ्रेझर बॉईज हायस्कूल आझाद मैदान समोर जालना येथे भरवण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या गुणवत्तापूर्ण आणि घरगुती उत्पादनांचे एकूण 80 स्टॉल्स उभारण्यात आले। नागरिकांना ग्रामीण भागातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। या स्टॉल्समध्ये गावठी पद्धतीने तयार केलेले मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारोडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, विविध डाळी, डाळबट्टी पीठ, विविध फरसाण, गावठी तूप, ऍपल जाम, मध, गोड पदार्थ, घोंगडी, योगा मॅट, पत्रावळी, लाकडी खेळणी आदी विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत। जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या पुढील वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे। आयोजित बैठकीत सर्वानुमते प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे यांची अध्यक्षपदी तर सुधाकर भाई रत्नपारखे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे। या बैठकीत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत यंदाची व्याख्यानमाला अधिक दर्जेदार आणि विचारप्रवर्तक करण्याचं आवाहन केलंय। जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत व्याख्यानमालेच्या पुढील कार्यकारिणीची निवड करण्यात आली। सर्वानुमते प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे यांची अध्यक्षपदी तर सुधाकर भाई रत्नपारखे यांची सचिवपदी निवड करण्यात आली। बैठकीच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर मागील वर्षाचा आर्थिक अहवाल प्राध्यापक डॉक्टर विजय कुमठेकर यांनी सादर केला। मागील वर्षीच्या कार्यकारिणीने उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। या बैठकीला प्राचार्य दादासाहेब गजहंस, डॉक्टर कालिदास सूर्यवंशी, डॉक्टर प्रियदर्शन भवरे, सुनील साळवे, राम गायकवाड, पंजाब खिल्लारे, साईनाथ चिन्नादोरे, महेंद्र रत्नपारखे, अशोक चाबळे, बबनराव रत्नपारखे, सतीश वाहुळे, संजय हेरकर यांच्यासह दलित चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्या कार्यकारिणीच्या निवडीनंतर यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला अधिक भव्य आणि प्रभावी पद्धतीने आयोजित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 याची कालच अध्यक्ष निवडीची बैठक झाली। ही बैठक सामाजिक भवन कलेक्टर ऑफिसच्या समोर झाली। या बैठकीसाठी सुधाकर सेठ अध्यक्ष होते, त्यानंतर ब्रह्मानंद चव्हाण आणि सदाशिव साहेब उपस्थित होते। या ठिकाणी मागील वर्षाचे जे सचिव होते डॉक्टर कुमठेकर यांनी मागच्या वर्षीचा जो जमा खर्च होता त्याचा अहवाल वाचला आणि शिल्लक असलेली रक्कम डिक्लेअर केली। त्यानंतर अध्यक्षाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आणि अध्यक्षाच्या निवडीसाठी 2 लोकांची नावं आली। त्यानंतर शेवटी प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे यांची अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर सुधाकर भाई रत्नपारखे यांची सचिवपदी एकमताने निवड झाली आणि ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। या बैठकीसाठी समाजातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं। आम्ही अध्यक्ष आणि सचिव आमचा निर्धार असा आहे की 2026च्या व्याख्यानमालेमध्ये जागतिक पातळीचे, आंतरराष्ट्रीय पातळीचे व्याख्याते आणून लोकांना प्रबोधन करायचं आहे आणि अधिकाधिक उत्तम वक्ते लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याच्यासाठी आम्ही खबरदारी घेणार आहे आणि ही व्याख्यानमाला अत्यंत भव्य दिव्य करण्याचा आमच्या दोघांचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न राहील अशी मी आमच्या वतीनं सर्वांना ग्वाही देतो आणि आमच्या दोघांचं जे अध्यक्ष आणि सचिवपदी निवड केल्याबद्दल समाजातील आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गहू मळणीचं काम सुरू असताना मळण यंत्रणात अडकून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. हरिभाऊ सुधाकर इंगोले असं मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथील विठ्ठलनगर वस्ती परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. हरिभाऊ सुधाकर इंगोले हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात गहू मळणीसाठी ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र घेऊन गेले होते. दरम्यान गहू मळणीचं काम सुरू असताना अनावधानाने ते सुरू असलेल्या मळणी यंत्राजवळ गेले आणि अचानक यंत्राच्या वेगात ते त्यात खेचल्या गेले. त्यांनी स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मळणी यंत्रांचा वेग जास्त असल्याने ते त्यातच अडकले. या भीषण अपघातात हरिभाऊ इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे रामगव्हाण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव येथे आमदार नारायण कुचे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जालना जिल्ह्यासह विविध भागातील बैलगाडा मालकांनी सहभाग घेत बक्षिसांची लूट केली. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. नाणेगाव येथे आयोजित शंकरपट स्पर्धेत बैलगाडा मालकांनी आपल्या बैलजोड्यांच्या जोरावर मैदान गाजवलं. यावेळी जिल्ह्यासह विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी शर्यतीत भाग घेतला होता. आपली बैलजोडी प्रथम यावी यासाठी मालक जीवाच्या आकांताने बैलजोडी पळवताना पाहायला मिळाले. या शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी तालुक्यासह आसपासच्या गावातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.